ग्रामगीता अध्याय 32वा संत स्वरूप श्री गुरुदेवाय नमः। श्रोता सद्भावे करी प्रश्न चमत्कार नव्हे संत खून, मग संतांची ओळखन समजावी कोण्या प्रकारे। साधू दिसती जेथे तेथे कैसे जाणावे खरे खोटे ते, त्यांचे तात्विक रूप कोणते सांगावे आम्हा। श्रोती यांचा ऐकोनी प्रश्न करोनी सकळांसी नमन, कथितो संतांची ओळखन ग्रामहितासाठी। श्रोती यात साधू नसे बैसला, म्हणता लागेल काळे तोंडाला, मनोनी प्रथमची नमस्कार केला ग्राम श्रोते जनामी। साधू सर्वत्रची आहे, साधुत्वाविन स्थिर काय राहे, जे असेल ते विलया जाये साधुत्व नसता। सती आणि साधू वृत्ती हीच गावाची महासंपत्ती, साधुत्वाविन कोणे रीती टिकेल जीवन जगाचे। सर्व परस्परा खाऊ बघती त्यांना सांभाळी संत वृत्ती, आघात सोसुनी देई शांती सर्व जना अन्य कोण। दया क्षमा शांती विवेक यांचे केंद्रस्थान साधू देख, प्रत्येक कार्य आवश्यक पुरुष ऐसा सर्वहिता। परितयाची ओळखन बहिरंगावरोनी करील कोण, संत ओळखावा वृत्तीवरून अथवा सद्गुण पाहोनिया। नाही तरी ओळखता नये नाना सांप्रदायिक संत दिसत आहे, नाना रंगानी सजला राहे वरोनिया संत कोणी। कोणी भगवीच वस्त्रे घालिती, कोणी काळा रंग पसंत करीती, कोणी पांढरे फटफटीत वापरती वस्त्र अंगी, कोणी माथा भार ठेवीती, कोणी माळा टिळे लाविती, कोणी लंगोटीच परिधान करीती नारळाची, कोणी अंगासी फासती भस्म, कोणी धुनी लावोनी घेती नाम, कोणी साधिती पंचाग्नी कर्म बहिरंगाने, चिरकुट चिंध्या अंगा बांधती, घोंगडी भोपळेच कोणी मिरविती, कोणी ओंजळीनेच पाणी पिती सर्व काळ, कोणी अखंड उभे राहती, कोणी दिवसभरी पहारा देती, कोणी गुप्तची वावरती लोकांमाजी, कोणी एकाने समाधी साधली खळगा करोनी मान पुरविली, 24 तासांनी काढली शेवटी घेतली शिफारस। कोणी म्हणवी दीनसेवक, कोणी अवतार म्हणवी अलौकिक, योगीराज म्हणवुनी वाजवी शंख, ऐसे अनेक खरे खोटे। नाना मतांचे नाना संत, नाना संतांचे नाना पंथ, कोणी निवडावा उत्तम त्यात वेशाधिकांनी कळेना, म्हणून संतांच्या उणे खुणे कोणी न पावे बहिरंगाने। त्यास पाहिजे सहवास करणे अथवा ओळखणे कार्यावर, कार्य कधी दांभिकही करी आतले न जाणवे लवकरी। ज्ञान ध्यान ही बोले वैखरी, ओळखू येना सहजी तो, त्याला कारण आपलाही स्वभाव भिन्न प्रकृतींचे भिन्न भाव। परिबाह्य वेशावरी संत असंत गौरव, देतानो हे हिताचे, बाह्य सत्कार्य सदाचार ज्ञान यांसी मानिले श्रद्धास्थान। तेने मात्र अधपतन नव्हे आपुले सद्भावे, उत्तम गुण सदाचरण अभेद वृत्ती विशाल ज्ञान। हे दिसे तोवरची तेथे गुरुपण, मानिता कोणी फसेना। मानव्याचा उत्तम आदर्श, नाही विषाद नाही हर्ष, सरळ विवेक सत्कार्य संतोष संतापाशी पहावा। ज्याचे गेले संकुचितपण झाले विशाल अंतकरण, ज्याचा व्यवहार आदर्शपूर्ण त्यासीच नम्र असावे। एरवी संत म्हणता हात जोडावे, जवळ जाता निरखित जावे, ऐसे करिता फजित न व्हावे लागेल कधी। आसक्तीने लोभी न व्हावे, मुमुक्षुत्व अंगी बाणवावे, म्हणजे ऐशा तैशा गुरुसी न फावे भुरळ घालणे। जो स्वयं उत्तम शिष्य झाला, त्यासी गुरुही लाभे भला। परी सात्विकतेचाची आदर केला पाहिजे निश्चये, अहो सत्वशील तोची साधू भला। जो रिकामा कधीच न पाहिला, तो काम करिताची ओळखला पाहिजे सत्य। समजा तो जेथे उभा असे, काही कराया स्मरे उल्हासे, तो जेथे बैसला दिसे, तेथे लोक तैसे बसावे म्हणून। जेथे तो सभास्थानी जाये, लोकांचे जोडे रांगेत ठेवीत आहे, अथवा लोका बैसवी नीट उपाये समाज सौंदर्य कळावया। तो जेथे भोजनास बैसे, उणे पडोची न देतसे, उणे दिसता कामी लागतसे व्यवस्थेच्या आपणची। तो जेथे जेथे काम करी, ते ग्राम बनवी स्वर्गपुरी, त्याची सेवा महाक्रांतिकारी ग्रामोद्धारक। बोले तैसा चाले उत्तम लोकसंग्रही त्याचे प्रेम, आपणची करी आपुले काम नवरदेव न होता। जगणे परिश्रमा वाचून हे नव्हे संतांचे लक्षण, झटूनी करावे लोककल्याण निष्कामपणे। आपुल्या देही अनासक्त, परी दीन दिनांचा झाला भक्त, अहोरात्र सेवानुरक्त नम्र भावे संत तो। जनता तयासी वाटे देव, सेवेत नाही लपंडाव,
परी अधिकार तैसी देई ठेव उपदेशाची सर्वजना मूर्खांसी करावे शहाणे हेची त्याचे नेहमी पाहणे जड अज्ञानासी बोध देणे कामची संतांचे हा तो संतांचा सहज स्वभाव न पहावा भेदभाव बोध करावा सदैव सत्कर्माचा सर्वांसी ओज असे तयाची वाणी सहज बोलता घेई वेदोनी नम्र होती ऐकता प्राणी संत वचना संतांचे सदा प्रेमळ बोल वाक्य बोध अति विशाल कर्तव्य तत्परता प्रबल संतांपाशी संत वचनाचा महाप्रताप ऐकता श्रवणी होय अनुताप दुष्टवृत्ती आपोआप निरसोनी जाय सत्संगे संतांची नजर कृपेने पडे त्यासी तीर्थाटन ठाईच घडे संत प्रयत्नतेचे धडे पदोपदी देताती संत मातेहुनी मायावी संत वैभव असोनी गोसावी राज्य करोनी फकिरी दावी आपुल्या अंगी संत सत्ते विन राज्य करी धना वाचुनी वैभव भरी स्त्री पुत्र नसताही संसारी विश्वव्यापी संत गंगेहुनी पवित्र शीतल निर्मल सूर्यचंद्र संत कल्पतरुहुनी थोर मोक्षदानी संत हृदये असती कोवळे दया द्रवोनी हृदय उफाळे मनुष्य कल्याणाचे निर्वाळे संतांपाशी संत हृदय जरी दयाळ कठीण काळाचेही काळ न्यायनीतीने अति निर्मळ निर्भय वृत्ती संतांपाशी एकची धर्म सकल जीवांचे कल्याण कर्म मानवता हीच मुख्य धर्म सर्व काळ संतांस नाही जात परजात विश्व कुटुंब संतांचे गोत जे जे भेटतील ते आप्त सहृदय त्यांचे कोणा कधीही न हो दुःख संतुष्ट राहावेत सकळीक असोत राव अथवा रंक समान त्यांना विश्वसुखे संत संतोषे जन दुःखे दुःखी भासे सदा सत्कर्मी उल्हासे लागती संत संतांचा तो मूळ स्वभाव सर्वांत वाढवावा प्रेमभाव करावा सज्जनांचा गौरव कौतुकाने कोठे सज्जनांवरी नाराजी कोठे दुर्जनांसीही पूजी परिध्येय एकची समाजी वाढ करणे उत्तमांची दुर्जनांवरीही प्रेम करावे दुर्जनतेसी निवारावे सज्जन करोनी सोडावे प्रेम बळे आपुले अंगही अर्पोनी उने करावे पूर्वजनी शांती दे चंदना परी झिजोनी संत तोची अंधरुड्यांचे उच्चाटन मानव धर्माचे संस्थापन यासाठी करी प्राणही अर्पण प्रसंगी संत ऐसे सुंदर बहिरंग याहुनी थोर अंतरंग संपादिल्या संत संग फिटे पांग जीवाचा संत संगती ज्यास लाभली त्याची दुर्दशाच पळाली कर्तव्य फळे उमगू लागली जीवनाची संतांची या सहज संगती सद्बोधाची फळे लाभती प्रवृत्ती ते होय निवृत्ती अंतरंगी अंतरंग आणि बहिरंग उन्नत करील सर्व अंग ऐसा आहे संत संग सर्वोदय करता उज्ज्वल संतांचे जीवन भक्तिभाव वैराग्यपूर्ण आत्मानात्म विवेक ज्ञान संतांपाशी आत्मशक्ती कर्मशक्ती ज्ञानशक्ती प्रेमशक्ती सात्विक कला प्रमाणशक्ती वास करी संतांठाई मानसिक शक्तीचे सागर संत करीतील जो निर्धार निश्चय होईल तो व्यवहार सर्वांगपूर्ण परी प्रत्येक साधू सर्वोदयी नव्हे काही तत्वी अपूर्णता राहे त्यातही अधिकार भेद आहे अवस्था परत्वे जीवलोक आणि देवकोटी परलोक तैसी परात्पर कोटी चढती वाढती संतसृष्टी परी केंद्रबिंदू एकची जो ऐहिक दृष्टीने जन मानी सेव्य एक समजोन करीतो सेवा रात्रंदिन मानिती धन्य लोकतया परी त्यास नाही खंती महंती रागद्वेष नाही कोणाप्रती मान अपमानही न ये चित्ती कारीच वृत्ती समाधानी हा जीव सृष्टीचा साधू संत ईश सृष्टीचा साधू ही तत्वद तो देवदेवी म्हणूनच ओळखीत जनलोका भक्तिभावे न मानी देशवेश धर्मपंथ नाठवे नीच उंच जातपात देवाचे कुटुंब मानी जग समस्त व्यवहार उन्नत तयाचा ओळखी एकाच स्थानावरून त्यास न दिसे रावरंक कोणी राजा प्रजा भेद न मानी साधू देव कोटीचा ज्याने परसृष्टी अनुभवली त्यासी परमात्मता साधली आप परबोलीच निघोनी गेली एकात्मता झाली सर्वभूती अखिल ब्रह्मांडी जे जे दिसे रूप ते ते झाले ब्रह्मस्वरूप जनमिथ्या भ्रमे शोषिती ताप तो निवारी नाना परी स्वप्न मिथ्या परी ओसने कोणी त्यास जागवी हालवोनी तैसा दयाळूपणे करी जनी सर्व सुख कार्य सर्वांशी समत्वाकडे न्यावे एकत्व व्यवहारी नांदवावे
अवघे विश्वची ब्रह्मसुखी डोलावे वाटे तया संता. परात परस्थिती विश्वची नाही सर्व स्वानंद कोंदला पाही. त्याची राहणीच सहजी ब्रह्ममयी सहज बोलही वेदोत्तम. ऐसे असती भिन्न प्रकार साधू संतांचे विविध संसार. तेथे आम्ही पडतो पामर जाणावयासी. म्हणून संतांच्या अगम्य खुणा संतची जाणतील संतजना. परी आपुल्या जाणिवेने त्यांना ओळखीत जावे. जितके संत रूप जाणू आपण तितके अंगी येईल संतपण. गंगेसी मिळता गंगाची होऊन राही नाला. गंगा नेहमी झुळझुळ वाहे परी पाणी घ्यावयासी जो जाये. त्याच्या पात्रा इतुकेची राहे पाणी जवळी. गंगा जरी मोठी असली तरी घरी कैसी न्यावी भली. ज्याने नेण्याची व्यवस्था केली प्राप्त झाली शांती त्यासी. तैसे संत सदा कृपाळू दयाळू स्नेहाळू प्रेमळ मायाळू. जीवजनांचे नित्य कनवाळू सुसंकल्पी. उकलोनी दाविती ग्रंथवर्म आपुल्या अनुभवे नाशिती भ्रम. सकळा दाविती वाट सुगम संत मार्ग झाडोनिया. त्यांसी शरण लागे जावे बोलता वचन श्रवणी भरावे. भरले तैसेची करावे निश्चयाने जीवनात. मग जीवन होय उन्नत हाची उद्धाराचा पंथ. संत दाविती मार्ग सतत जड जीवाशी सद्भावे. तयांचा बोध ऐकता स्वभावे जड जीवही उद्धरोनी जावे. या मार्गेची सर्व सुख पावे जनते लागी. संत जनतेशी समरस होती म्हणूनच जडली त्यावरी भक्ती. संत चालती बोलती मूर्ती भगवंताची. मित्र हो जे जे देवाने केले तेची संतांनी हाती धरले. प्रचाराद्वारे गाजविले देववाक्या सर्वत्र. ईश्वरी अवताराचे कार्य तेच संतांचे अंगी चातुर्य. सर्वांठाई आणोनी माधुर्य वळण देती जनाला. विसरोनी आपुले मोठेपण वाढविती सत्याचे महिमान. न जाती प्रतिष्ठा वैभवा भुलोन आडमार्गे कधीही. जुनीच साधने घेऊनी हाती करीती जनांची जागृती. समयानुरूप स्वरूप देती सर्व उत्तम प्रथांसी. असो दगडाचाही उत्सव परी त्यात भरोनी दिव्य भाव. त्याद्वारे उन्नत करीती मानव साधू संत. सर्व संस्था पक्ष पंथ त्यांच्यामध्ये जे जे उचित. त्यासी करीती प्रोत्साहित संत जन समभावे. जनांची या चाली चालती जनांची या बोली बोलती. परी आपुले उद्दिष्ट घालती कुशलपणे त्या माझी. सर्वांस वाटती आपुल्या सारखे नवती कोणासी पारखे. आबाल वृद्धांसी करीती कौतुके आकर्षित प्रेमाने. सर्वांपासून पुढेच असती परी दूर न वाटे कोणाप्रती. तेने करू लागती प्रगती लोक निराश न होता. लहान मुलासी शिकवावे त्यासाठी पांडित्य दूर ठेवावे. तैसे वर्तती स्वभावे साधू संत जनांसाठी. आंधळ्यांचे होती नेत्र चैतन्य होती ती सर्वत्र. घुसती होऊनी ऐक्यसूत्र संत विरोधा अंतरी. सर्व मानवांसी उन्नत करावे सर्वत्र समाधान पोचवावे. प्रत्येकाने प्रत्येकास व्हावे पूरक ऐसे उपदेशिती. मेघवर्षावा सारिखा उपदेश तेथे नाही गुरु शिष्य. आत्मवत पाहती सर्वांस संत सज्जन. त्यांचा उपदेश म्हणजे अमृत शांती लाभे होता प्राप्त. त्रिविध तापे जीवते तप्त होती तृप्त सत्संगे. म्हणून ग्रंथी वर्णिले सकळ संत उद्धरील आपुले कुळ. ऐसेची नव्हे प्रेमाचा सुकाळ करील गावी. जया गावी वसेल संत तेथे पुण्य करील पापांचा अंत. उद्धरोनी जाय प्रांतचा प्रांत दुःखे होत देशोधडी. संत करीती आपणा समान संत संगे संतपन. प्रयत्ने उन्नत होय जीवन संत बोध लाभता. ऐसा संतांचा महिमा आवडतो पुरुषोत्तमा. सर्व जीवांच्या येतो कामा मायबाप म्हणोनिया. ऐसे क्रियाशील संतजन त्यांचीच गावी असावी चलन. तरीच उद्धरेल गाव पूर्ण नांदती सद्गुण तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत सत्संग कथीला ग्रामोद्धारार्थ 32वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.